Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yogesh. Happy birthday to you. Many happy birthday of the day. Always be happy and live long life. Oh, दीपक साहब के गाना हो जाना. दुःखद प्रसंग असतील अशा ठिकाणी अगदी कणखरपणे त्या कुटुंबाच्या त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहण्याचा त्यांचा नेहमी मानस आपल्याला पाहायला मिळतो। आपण सगळेजण साक्षीदार आहोत की कोरोना काळामध्ये योगेचं जे योगदान आहे ते अतिशय वेगळं आणि वाखाणण्याजोगं आहे की ज्यावेळी घरातून कुणी बाहेर पडत नव्हतं, परंतु आमले साहेबांचा दिवस सकाळी 6 वाजता सुरू व्हायचा आणि तो फक्त जे कोणी अडचणीत आहे, ज्या पेशंटला कुठे कॉट मिळत नाही, काही ठिकाणी औषधोपचार मिळत नाहीत, अशा प्रत्येक ठिकाणी योगेश त्या ठिकाणी धावून गेलेला आहे आणि असंख्य जणांना जीवदान त्या ठिकाणी दिलं। औचित्य आहे आपल्या सगळ्यांचे मित्र, मग कोणाचे शिक्षण क्षेत्रातले असतील, कोणाचे बालपणी म्हणजे आमचे बालपणीपासूनचे आहे, काहींचे शिक्षण क्षेत्रातले असा वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला ज्यांचं अनमोल असं मार्गदर्शन नेहमी लाभत असतं ते आपल्या सगळ्यांचे मित्र आदरणीय योगेशजी आमले, ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये पुणे या ठिकाणी, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा नावलौकिक कमवलेला आहे। उद्योग क्षेत्रामध्येच नव्हे तर सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये तुमचं इंट्रोडक्शन नाही दिलं सर, बोलले की सरांच्या खांद्यात त्यांच्या अंडर फक्त पैशाचं गणित नाही, जीवनाचं गणित शिकतं, एथिक्स शिकतं, रिलेशन शिकतं। तर मी फक्त सगळ्यांची ना छोटी परवानगी घेईन की आपण हे शब्द थोडे कमी करूया, कारण त्यांचा मुलांचा सारखा फोन येतो आणि त्याला प्रॉमिस केलं की 9 वाजता पोचतील, दुपारपासून थांबलाय त्यांच्यासाठी आणि ते स्वाभाविक। सरांमध्ये फक्त 2 गोष्टी जे मला खूप अनुभवल्या आणि तुमच्या जवळचं एक्झाम्पल सारखं आहे, तुमच्याकडे कांदा फार उगतो ना, जेवढे लेयर्स कांद्यामध्ये आहेत ना तेवढे मी सगळ्यांचे एक लेयर मला उलगडतात, डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफमध्ये जाणवतात। तुमच्याकडे टमाटे फार असतात त्याच्यासारखेच ते आत्म फार कोमल आहेत, ते जे एकदम जवळ त्यांचे येतात ना त्यांना कळतं की व्हेरी काइंड पर्सन। सर असेच राहा, तेवढे एथिकल अँड खूप मोठं सक्सेस मला तरी दिसतं जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत असतो किंवा त्यांचे थॉट्स आहेत ते मला जाणून येत आहेत। तुम्ही फुलासारखे आहात, तुम्ही जिथे जाणार तिथे तुमचं सुगंध पसरवणार आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्यासोबत राहून फार छान वाटतं, म्हणून तर फॅमिली सोडून आम्ही तुमच्याकडे आलो आता ॲट दिस आर है ना। सो विश ऑल द हॅपीनेस आणि थँक्यू सो मच। धन्य माता पिता तया होळी कन्या पुत्र बोलतात की धन्य माता पिता तयाच्या संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे। खरं तर त्या उक्तीप्रमाणे आमचे योगे भाऊ आज त्यांचा वाटलो असेल त्याप्रमाणे ते वागतात। त्यांचे अनेक गुणधर्म आहेत
त्यांची वागण्याची पद्धत किंवा त्यांचे काही इथिक्स, काही त्यांची सिस्टीम असेल, काम करण्याची पद्धत असेल, त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि आपण त्या मार्क करून शिकत असतो. आता खांडेकर साहेबांनी सांगितलं, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने एक पद्धत त्यांचं उलगडत गेलं ते आपल्याला नव्यानं काही ना काही शिकायला मिळतं. आत्ता मगाशीच ते मुंबईला जाऊन आले आणि त्यांनी मगाशी एक प्रस्ताव मांडला होता की मराठवाड्यामध्ये आज फार मोठी पूरग्रस्त परिस्थिती झालेली. तर मी या निमित्तानं फक्त एवढंच म्हणेन, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या परिवाराकडनं 2100 रुपये त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळाला योगेश साहेबांना उदंड असंच निरामय आयुष्य लाभो ही विनंतीची मी प्रार्थना करेन आणि इथं सांगेन. योगेश भाऊच्या माध्यमातून देण्याची वृत्ती आपण पण घेतली म्हणजे आपणासही देवत्व प्राप्त आहे असं मी या ठिकाणी नक्कीच आवर्जून म्हणेन. आणि मूर्ती योगेश जांभळे साहेब यांचा आज वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. त्यांना आमच्या परिवाराच्या वतीने पुष्पावती पुणेकर मित्र मंडळाच्या वतीने खूप शुभेच्छा अशा देतो. वाडेकर सरांनी उल्लेख केला की गावासाठी वाडीसाठी खूप काही त्यांच्या डोक्यात योजना आहेत आणि खूप काही करतात. प्रगतीपथावर जाण्यासाठी त्यांचा हमेशा प्रयत्न असतो. नुसतं गावासाठीच नाही मी तर म्हणेन उदापूरसाठी पण आपण काहीतरी करूया अशी त्यांची अनेक वेळा आम्हाला सूचना आलेली आहे. आमच्या ग्रुपमध्ये मंडळामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मिटिंग पण झालेली आहे आणि याच्यातून हे दिसतं की नुसतं गावापुरतं मर्यादित नाही आहे त्यांचं विश्व, तर आपल्या आजूबाजूचा पण परिसर कसा डेव्हलप होईल किंवा पुढे जाईल आणि प्रगतीपथावर होईल या दृष्टीने पण त्यांचं असं एक उदात्त दृष्टी आहे आणि दूरदृष्टीने ते बघतात. याचा एक जो आहे गुण तो वाखाणण्यासारखा आहे. सर्वांना नमस्कार. योगेश आंबळे यांच्याबद्दल खरं बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी अगदी थोडक्यात आता महेश सरांनी सांगितलं, घरी पण वाट पाहत आहे. सगळा वेळ समाजासाठी लोकांसाठी देणारा माणूस आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये खूप काही केलेलं आहे. योगेशचा सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे तो जो विचार तो शिकतो तो फक्त वाचत नाही तर तो आत्मसात करतो त्याच्या जीवनात, की त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आधी आमचे मित्र आहेत घनश्याम किंवा आमचे पाडेकर सर आहेत, आमच्यात अनेकदा चर्चा होती. तर घनश्यामचं आमचं मत असं येतं की योगेश आंबळे होणं एवढं सोपं, कारण त्याची ऊर्जा त्याची एनर्जी, आता मुंबईवरून आलाय पण आपण जास्त थकलेलो वाटतो त्याच्यापेक्षा, एवढी एनर्जी आणि ऊर्जा जी त्याच्यामध्ये काम करण्याची आहे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आता मध्ये शिमला मिरची केली होती शेतामध्ये, सर आणि आम्ही नाश्त्याला बोलवलं, योगेशने जाऊन फोन केला 8 वाजता असतील तो शेतातून फवारून हॉटेलवर आला होता आणि आम्ही म्हणजे आम्ही त्याला म्हटलं की तू एवढी पळापळ धावपळ कशासाठी करतो, तर त्याने एक सुंदर वाक्य सांगितलं की समाजात आदर्श निर्माण करण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. म्हणजे किमान मी पुण्यावरून आलो तर हे पाहून इथली लोक म्हणतील की हा योगेश पुण्यावरून आलाय शेतात फवारतो, तुम्ही पण चांगली शेती करा, चांगलं काम करा. म्हणजे हा विचार दुसऱ्याला देण्यासाठी पहिली स्वतः कृती करायची, हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी खूप डेडिकेशन लागतं. किंवा अभ्यासपूर्वक काम, कुठलंही काम असं प्री प्लॅन असतं, म्हणजे नियोजन करायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. म्हणजे 50% यश हे नियोजनात असतं, हे आंबळे साहेबांकडून आपण शिकतो. कुठलंही काम असेल, आम्ही लहानपणापासून अगदी रात्र गप्पा मारायचा, आम्ही तरी आमचं संपायचं नाही, दुसरा दिवस उजाडला तरी आम्हाला कळायचं नाही. जुन्नर तालुक्यातील लिंबोरे गावचे सुपुत्र आदरणीय योगेश जांभळे यांचा आज 43वा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला. प्रथमतः मी जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करतो आणि योगेशला आज या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सगळेच गुण सर्वांनी सांगितलेले आहेतच, परंतु योगेशची जी चिकाटी आणि शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्यांनी, अर्थात आपणही सर्वसामान्यचे सर्वसामान्यांकडून प्रत्येकजण विश्व निर्माण करण्याचं चांगलं काम करतो, तर त्यातही अतिशय कठीण परिश्रम घेऊन योगेशने हे विश्व निर्माण करतो आहे. त्याबरोबर त्याची सामाजिक बांधिलकी आणि जुन्नर तालुका मित्रमंडळात सर्वांना एकत्र घेऊन त्याने जे काय साध्य करायचे ते बहुतांशी साध्य करत आलेले आहेत. त्यांना मी अधिकच न बोलता त्यांच्या पुढील भावी कारकिर्दीसाठी आपल्या सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे जुन्नर तालुका मित्रमंडळातर्फे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देत असताना त्यांना यशस्वी
कीर्तिवंत आणि भाग्यवंत हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती योगेशजी आमले यांना प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा. सगळ्यांचे मार्गदर्शन त्यांचा एक आता छोटासा ज्याची ना तो देतो त्याची झोळी कधी रिकामी राहत नाही. येणाऱ्याची झोळी कधी रिकामी राहत नाही. त्याला पुन्हा वाढायचं ताण लावलेला असतं. मग ते तन मन धन या प्रकारे असेल. ते तनाने ज्या वेळेला मदत करतात त्यावेळेला त्यांच्यासोबत अनेक जण येतात. ज्या वेळेला मनाने येतात त्यावेळेला आणि पुन्हा त्यांच्यासोबत जोडले जातात. आणि ज्ञानाने होणार तर मग ते सगळ्यांना ज्ञानाभूत देत राहतात. म्हणून त्यांना अनेक प्रकारचे ज्ञानही उपलब्ध झालेलं आहे. ते सर्वांना वाटत राहतात. असे योगेशजी त्यांच्या सर्व मनोइच्छित संकल्पना त्यांच्या पूर्ण होत आणि त्यांना निरामय आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो ही विघ्नराजाची आमची प्रार्थना. सर्वांच्या लाडके व्यक्तिमत्व योगेशजी आमले यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक वेळा बोलून झाले. आता फक्त मी हेच सांगतो की कोणताही निर्णय घेताना ते पहिला आम्हाला विचारतात. कुठलाही असू द्या, कौटुंबिक असू द्या, सामाजिक असू द्या, काय असू द्या, दादा हे करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आत्ता झाले निर्णय घेताना आम्हाला सर्वांना म्हणजे अण्णा असतील, अध्यक्ष असतील, दीपक असतील, सर्वांना विशेष म्हणजे एकत्र न येता सर्वांना एकाकाला विचारलं की असा निर्णय घेतो काय करू. राजकीय जीवनात त्यांचे काका अमोलजी आमले सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या पावलावर पाऊल घेऊनच ते आता पुढची वाटचाल करते. आणि त्यांनी आम्हाला विचारलं की असं जुन्नर तालुक्याची जबाबदारी आमच्यावर देतात काय करू. तर सांगितलं की जुन्नर तालुक्याची जबाबदारी घेण्यापेक्षा किंवा ती छोट्या याच्यावर आल्यापेक्षा तुम्ही राज्याच्या याच्यावरती या. आणि आज ते रोहित पवारांच्या बरोबर आत्ताच्या रोहित पवारांना घेऊन आले. रोहित पवारांच्या बरोबर काम करतात आणि त्यांची अशी उत्तुंग ते नक्कीच झेप येते. आणि आत्तापर्यंत मी जे राजकीय जे भाकीतं केले ती सगळी खरी ठरलेली आहे. आणि हे त्यांचं आत्ताचं जे त्यांनी पाऊल उचललं आहे राजकीय क्षेत्रातील ते भविष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ते फार मोठे उंचीवर गेले असते. त्याचं कारण असं आहे की त्यांची काम करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. म्हणजे आमच्याकडे जे संघटन कौशल्य आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे संघटन कौशल्याची जे गुण आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे. आणि अतिशय प्रेमळ स्वभावाने आणि आपल्या असलेल्या सगळ्या योजना समोरच्या समोर त्या ते पवार साहेब असो की रोहित पवार सगळे शेवटचे खासदार अमोल कोल्हे असो त्यांच्यासमोर ठामपणाने ते मांडतात. आणि आम्हाला अध्यक्ष अण्णा आम्हाला सर्वांना विश्वास आहे की योगेश आमले पुढील आयुष्यामध्ये भविष्यात येणार याच्यामध्ये फार मोठ्या उंचीवर असते. आणि त्या उंचीवर जाण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनस्वी शुभेच्छा सर्वांच्या वतीने मनस्वी शुभेच्छा देतो. याच ठिकाणी मागच्या वर्षी वाढदिवस आमले होते, महेश दादा आमले होते, सगळ्यांचे तिथेच वाढदिवस साजरा होता. आमचेच वाढदिवस आपण त्यांचे कित्येक वर्ष पुढे साजरे करू याच मी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद साहेब. विनंती असेल की आपण योगेश भाऊंना शुभेच्छा देतो. आज आपण सर्वजण या ठिकाणी आमचे बंधू योगेश भाऊ आमले यांच्या वाढदिवसामध्ये एकत्र आलेलो आहोत. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत असते. पण मला कधी हा प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती इतर क्षेत्रामध्ये पारंगत कशी असतात. आम्ही नेहमी शेती करणारी माणसं जेव्हा योगेश भाऊंना एखादा प्रश्न विचारतो तेव्हा आमच्याकडे सखोल ज्ञान त्यांच्याकडे इतकं शेतीविषयी असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, म्हणजे ते ऑलराऊंडर जो म्हणतो ना आपण तो ऑलराऊंडर काय असेल तर योगेश भाऊंकडे सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत पाहतो. असा कुठला प्रश्न आलाय आणि त्याला उत्तर नाही तर योगेश भाऊंकडे जावं त्याचे उत्तर उदाहरणासहित आपल्याला पटेल आणि जे योग्य असेल ते द्यावं. कोणताही प्रश्न पडावा त्याचं सोल्युशन द्यावं आणि ते एकदम परफेक्ट असावं. इतकं उत्तम व्यक्तिमत्व अशा एका व्यक्तिमत्वाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आमचे दोघांचे काका जे आता सध्या आजारपणामुळे आपण उपस्थित नाही आहेत त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. पुणेचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी ढोंसे साहेबांना. जुन्नर तालुका मित्रमंडळ पुण्याच्या आमच्या या उद्योग नगरीमध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुढील असलेल्या अगदी आपल्या निसर्गाचा वरदान ठरलेला बाळशेतच्या कोंडामधलं डिंगोरे गावातील हे आमचे
खऱ्या अर्थानं आपल्या देशसेवाच म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी कॉलेजच्या जीवनापासून एक वेगळं त्यांचं ध्येय NCCच्या माध्यमातून असेल किंवा त्यांचं युनिव्हर्सिटीचं त्या ठिकाणी असणारं प्रतिनिधित्व हे आमचे मित्र आणि मार्गदर्शक खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका मित्रमंडळाला एक चांगल्या प्रकारची दिशा आमच्या रोहितदादा खरगे आणि अध्यक्ष प्रभाकरदादा डोंगसे, दादा असतील किंवा ॲडव्होकेट काशीद साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली करणाऱ्या योगेश भाऊ. खरं तर योगेश भाऊ आम्ही घरातल्या माणसांना आपण म्हणजे बाहेर पाहुण्यांना आपण द्यावं संधी अशी माझी भावना आहे, परंतु तरी पण अध्यक्षांचा त्या ठिकाणी आग्रह आहे. जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी एक आपलं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने असेल म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आल्यानंतर त्यांची जी कहाणी आहे, यशोगाथा आहे, ती त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणात ते सांगतील, परंतु त्यांनी देखील एक अतिशय त्या ठिकाणी संघर्षमय प्रवास सुरू केला. गावाला असताना देखील आई वडिलांच्या म्हणजे थोडे हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा ज्यांच्या कर्तृत्वाने आपल्या मोठ्या भावाला ज्यांनी म्हणजे आज उंचीवर त्या ठिकाणी पाहतोय मंगेश दादा, त्यांचं मागचं जे काही श्रेय ते योगेश भाऊंचं नक्कीच आहे. मी आपल्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर दादा डोंगसे असतील किंवा आज जरी उपस्थित नसेल तर ॲडव्होकेट काशीद साहेब आहेत जे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, आमचे सचिव नवनाथ दादा नगावडे आज त्यांना पुण्यातून या ठिकाणी उपस्थित राहता आलं आहे, त्यांच्याही भावना आमच्यापर्यंत आहेत. कालच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शकांनी आपल्या जिल्हा परिषद गटाचे त्या ठिकाणी नेतृत्व करणारे आदरणीय अंकुश तांबले त्यांना आम्ही योगेश भाऊंनी अचानक फोन केला आणि त्या ठिकाणी भेटायला गेलो पुण्यामध्ये अनिल दादांच्या घरी. तर त्यावेळेला त्यांनी देखील म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं योगेश भाऊन सर्वांना पाहून ते म्हणजे वाखाणण्यास खूपच म्हणजे वेगळं होतं. म्हणजे अंकुश शेटने अशा पद्धतीनं योगेश म्हणजे एकदम मला तर असं वाटलं की म्हणजे आई आणि वडील ज्याप्रमाणे आपल्या मुलावर प्रकार तसंच अंकुश शेट आपल्या योगेश भाऊंवर प्रयोग करतात. त्यांच्या सल्ल्याने खरं तर म्हणजे अंकुश शेट आज जिल्हा परिषदेचं नेतृत्व करताना पश्चिम पट्ट्यामध्ये खूप चांगलं काम करत आहे, परंतु मला खऱ्या अर्थानं मोठ्या मनानं सांगावं वाटतं की योगेश भाऊंचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि तुमच्या भागामध्ये म्हणजे तुमचा म्हटलं तर आपलाच भाग आहे डिगोरे, तर त्या गावामध्ये दारूबंदीचा निर्णय असेल किंवा गावच्या जडणघडणीमध्ये असेल कुठलाही निर्णय घेताना शेठजी आमच्या योगेश भाऊचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत असतं. मी आमच्या मंडळाच्या बाबतीत थोडासा एक छोटा किस्सा सांगेल की मंडळाची सुरुवातीची 20-25 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला अध्यक्ष साहेब असतील, आमचे रोहित दादा असतील, उत्तमराव मांगाव दादा असतील किंवा ज्या लोकांनी त्या ठिकाणी होतकर आहेत तुमचे संस्थापक, त्या लोकांनी खूप मोठं म्हणजे सुरुवातीला संघटन सुरू केलं आणि शिंदे सर आदरणीय कैलासवासी SR शिंदे सर त्यांनी पण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलं. आम्हाला ज्यावेळेला या प्रवाहामध्ये येत असताना आम्ही बरोबरच आलो एकामध्ये म्हणजे योगेश भाऊंना रोहित दादांनी आणलं आणि आम्ही असे अनावधानाने अध्यक्षाच्या माध्यमातून या प्रवाहात आलो. तर त्यावेळेला जुन्नर तालुका मित्रमंडळ म्हणजे काय नक्की की बाबा आपल्याला पुण्यात आणि गावाकडचे लोक येतात जुन्नरच्या परिसरातून आंबेगावच्या परिसरातून, इथं आल्यानंतर आपल्याला ज्या काही म्हणजे मुलांच्या शिक्षणाचे असेल किंवा नोकरीच्या संदर्भातले असेल किंवा एखाद्या ऍडमिशन असेल, हॉस्पिटलचं काम असेल, तर त्या ठिकाणी जी काही अडचण येते तर त्यासाठी एकत्र येऊन आपण आपल्या लोकांसाठी काही मदत करू शकतो का, ही भावना घेऊन ते लोक काम सुरू केलं होतं. आणि त्याला मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे खूप उंचीवर नेऊन रोहित दादांनी ठेवलं आणि त्याच्यानंतर परत थोडा दिवस थोडीशी मरगळ येत होती आणि त्या मरगळीमध्ये अध्यक्ष साहेबांनी म्हणजे आम्हाला चेतना दिली आणि योगेश भाऊंनी खूप मोठी त्या ठिकाणी भूमिका पार पाडली आणि अध्यक्ष आमचे प्रभाकर दादा त्या ठिकाणी बिनविरोध त्यांच्या गळ्यामध्ये ती नको असताना ते नाही म्हणत असताना ती माळ पडली. प्रभाकर आपल्या रोहित दादा असतील, उल्हास दादा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून मला सांगायचंय काय की एखादी म्हणजे जी गोष्ट मनावर घेईल आणि त्या गोष्टीचं पाठपुरावा करून त्या गोष्टीसाठी अहोरात्र परिश्रम करून त्याच्यावर अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी काम करणं हा योगेश भाऊंचा खरा गुण आहे. त्यांच्या कॉलेज जीवनापासून त्यांनी जी म्हणजे त्यांचं संघटन आहे, अभ्यास आहे, सखोल ज्ञान घेऊन त्याच्यावर भाष्य करणं आहे. आज त्या ठिकाणी आपली जे आमच्या मंडळाचं मुखपृष्ठ म्हणतो की जी दिनदर्शिका आहे ती पवार साहेबांच्या हस्ते प्रदर्शित करताना त्यांनी अगदी म्हणजे अनपेक्षित अशी त्यावेळी आम्हाला पवार साहेबांची भेट करून आली. त्यानंतरच्याही काळामध्ये आता जुन्नर तालुक्याचे जे काही प्रश्न होते म्हणजे कोविड काळामध्ये सर्वात चांगला निर्णय आम्हाला घेता आला आणि योगेश भाऊंनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना
इंद्रजित जे असतील, आम्ही सर्वांनी जे अन्नाचं काम योगदान होतं त्यावेळेला सगळ्यात मोठा बॅकबोन अध्यक्ष आणि अध्यक्षांनी फक्त सांगायचं आणि योगेश भाऊंनी आम्हाला ते मार्गदर्शन करून वेळ येईल त्या ठिकाणी तन मन आणि धनाने अगदी जुन्नर तालुक्यातल्या कितीतरी आयसोलेशन सेंटरला जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या माध्यमातून मदत केली. अगदी ब्राईट करिअर त्यांच्याकडे आहे, समाजकारणाचं आहे, त्यांचे व्यवसायात तर ते पारंगतच आहे. म्हणजे अगदी म्हटलं तर एका वेळी मल्टी टास्क करताना त्यांना जे काही त्यांच्याकडे कला कौशल्य आहे ते करताना आज समाजकारणाबरोबर राजकारणामध्ये देखील ते आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटावा असं काम नक्की पुढच्या 2-3 वर्षामध्ये होईल असं पवित्र ते पुढं पावन देश जे ते हरीचे दास जन्म घेतली म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आणि एका चांगल्या म्हणजे कुटुंबामध्ये जन्म घेऊ. आज त्यांनी कर्मधर्म ज्याचे झाला नारायण, कर्मधर्म म्हणजे कामाची निष्ठा आणि काम हेच आपलं त्या ठिकाणी असणारे त्यांच्या कामातून त्यांनी दाखवून दिले. आणि केवळ कर्म नाही तर त्याबरोबर धर्म म्हणजे समाजकारण देखील ते करतायत आणि वेळ आले तर प्रसंगी आपली कठोर होऊन एखाद्याला चांगला सल्ला पण देतात. या आमच्या मंडळामध्ये अशा प्रकारच्या काही घटना ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला योगेश भाऊंनी त्या ठिकाणी महत्वाची भूमिका धाडसी निर्णय घेऊन पार पाडलेले आहे आणि याचा प्रत्यय आम्हाला सर्वांना त्याची जाणीव आहे. आताच्या पुढच्या म्हणजे आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना अशाही शुभेच्छा दिली की तुम्ही समाजकारण करत असताना राजकारण करत असताना आम्हाला मला विशाल जुन्नरच्या ज्या संचालक पदावर बसवताना त्या योगेश भाऊंचा खूप मोठा वाटा आहे. त्या मंडळामध्ये सर्वांना जवळ घेऊ, सर्वांबरोबर त्या पद्धतीने समन्वय करू आणि आम्हाला इथेच नाही तर त्या आमच्या संचालक मंडळामध्ये देखील जाऊन सांगणं अध्यक्षांना बरोबर घेऊन सर्वांना बरोबर घेऊन का आम्हाला विशाल जुन्नरसाठी आमचा प्रतिनिधी म्हणून आमचा हा माणूस तुम्ही घ्यावा, अन्यथा आम्ही आमचं वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊ. अशा पद्धतीचं धाडसी बोलणं ही खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये असणारी गमन आम्हाला सर्वांना प्रेरणा देते. मी जास्त न बोलता तुमच्या माध्यमातून सिनिक लोक म्हणजे आम्ही सर्वच निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यामध्ये आदर्श होत असं काम करते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं गरज लागेल तिथं आपण उभी राहता. इव्हन कोरोनाच्या काळात आणि ज्यावेळी वादळ आलं होतं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यावेळी तुमच्या माध्यमातून माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळू या शाळेसाठी आपण इमारतीचे जे पत्रे दिले होते ते टाटाचे पत्रे दिले त्याच्यामुळं सुंदर आणि एकदम रेखीव आखीव असं काम शाळेचं झालं आणि आज त्या शाळेमध्ये 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या शाळेचे काही फोटोज मी योगेश भाऊकडं पाठवतो. योगेश भाऊ तुमच्या ग्रुपवर पाठवेल. एक शहरामध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्या सुविधा दिसणार नाही अशा प्रकारची शाळा ग्रामीण भागामध्ये आहे. वाडी वस्तीवर आहे. तो निधी अपेक्षित होता तो 90,000च निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. त्याच्यामुळं काम होईल याची शाश्वती नव्हती आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या माध्यमातून योगेश भाऊंनी जे नियोजन केलं त्या नियोजनामुळं आज ती आळूची शाळा पुढील 25 वर्षामध्ये इतकी सुंदर आणि प्राप्तिकृत दिसणार आहे याची शाश्वती तुम्हाला देतो. खरंच सर्वांनी आज आपण इथे सर्वजण योगेश जी आम्ही यांच्या वाढदिवसानिमित्त योगेशबद्दल सर्वांनी जे काही आपल्याला अनुभव आले ते सर्वांनी सांगितले. योगेशबद्दल काय बोलायचं. योगेश एक काजू आहे. मग अशी म्हणजे सरांनी उदाहरण दिलं कांदा टोमॅटो तर त्याच्यात एक काजू आहे. काजू नेहमी दुसऱ्याला प्रकाश देतो, बरोबर घेऊन जातो, उजेड देतो. योगेश हा प्रत्येकाला शैक्षणिक असो आरोग्य असो कुठल्याही क्षेत्रामध्ये शेतीचा असो सर्व क्षेत्रामध्ये योगेश हा काजव्याप्रमाणेच सर्वांना असं फुलवत असतो आणि माहिती देत असतो. योगेशबद्दल शून्यातून विश्व निर्माण केले ते सर्वांनाच माहिती. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केले. आमच्या जुन्नर तालुका मित्रमंडळ असंच होते. थोडंसं शून्यापेक्षा थोडंसं वर होतं परंतु ज्याची जुन्नर तालुका मित्रमंडळाची जी उंची गाठली त्याचं सर्व योगदान जे आहे बरंचसं योगदान हे योगेशचं आहे. म्हणजे कुठलाही निर्णय असो योगेश धडाडीने घेतो आणि तो पुढे नेतो. आता खरं सांगायचं म्हणजे योगेशने कुठल्याही क्षेत्रामध्ये आज उद्योग क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. लोकांना रोजगार दिला, लोकांना कामं दिले, लोकांचे संसार चालवतात. म्हणजे हे केवढं मोठं काम.
उद्योग क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये योगेशचं काम खूप चांगले आहे. राजकीय क्षेत्रामध्ये देखील आहे. आमचे विचार जिथं थांबतात तिथे योगेशचे विचार चालू होतात. म्हणजे एवढा ज्ञानी हा माणूस आहे आणि धारावीचा, आणि कामाला कधी हायवे नाही. दिवस उगवताना लिंगोरला दिसणार आणि परत 10 वाजता पुण्यात असणार. म्हणजे एवढी धडाडी ही योगेश म्हणजे योगेश होणं, मगाशी कोणतरी बोललो, हे फार कठीण आहे. खरोखर कठीण आहे. आणि आपण त्याचंच अनुकरण करू. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी असं प्रगती करू एवढंच सांगू इच्छितो. जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीने आपण लिंगोरवरून आलात. मी आपल्या जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो व जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीनं मी योगेशला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. पुन्हा एकदा योगेश भाऊंना सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा. अधिकचा वेळ झालेला आहे. अनेक जण बोलणारे आहेत. प्रत्येक जण या ठिकाणी बोलू शकतो. ते हाडाचे शिक्षक आहे, हाड बघा ना मग. नमस्कार. सर्वप्रथम सर्व आदरणीय जुन्नर तालुक्याचे पदाधिकारी, जुन्नर तालुका मित्रमंडळाचे पदाधिकारी, जुन्नरवरून आलेले सगळे मित्र आणि तुम्हाला या कार्यक्रमाला येण्याबद्दल संधी मिळाली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि सर्वप्रथम योगेशचा 43 वर्ष हा योगेशचा 43वा वाढदिवस आहे. तर या 43व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी योगेशला सर्वप्रथम अतिशय चांगलं आरोग्य, धनधान्य समृद्धी, सुसंपन्नता, त्याच्या हातातून अतिशय चांगलं कर्तृत्व करून त्याचं स्वतःचं ग्रहसौख्य, दीर्घायुष्य बोलून त्याचं भाग्य, व्यवसाय, बुद्धी आणि परमेश्वराची कृपा अशा सगळ्या इच्छा मला एक्सप्रेस करतो. आणि योगेशबद्दल तुम्ही जे सगळं बोलले ते मी परत बोलणार नाही. योगेशबद्दल सगळ्यात महत्त्वाचं जर बोलायचं म्हटलं तर जे आपण म्हणतो ना की योगेशने आत्तापर्यंत जीवनामध्ये जे शिकलेलं आहे ते शिकलेलं त्यांनी अप्लाय केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि योगेशमध्ये जे पोटेन्शियल आहे, योगेश मंगेश या कुटुंबाचं गेले 30-35 वर्षाबरोबर आम्ही एकत्र आहोत. आणि कुठलाही माणूस जेव्हा ग्रो होतो आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये पोटेन्शियल हा जो प्रकार आहे. योगेशचं पोटेन्शियल फक्त लिंगोर, जुन्नर तालुका किंवा पुणे जिल्ह्याच्या फक्त मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये अतिशय मोठी क्वालिटी आहे की तो ट्रस्ट येतो. 5 मिनटं बोललो योगेशबद्दल पुढच्या माणसाला प्रचंड ट्रस्ट येतो, विश्वास येतो, आत्मविश्वास येतो. आणि आणि ते त्याच्यामध्ये असलेल्या त्याच्या आईवडिलांच्या संस्कारामुळे आलेलं आहे. आणि आणि योगेशने आत्तापर्यंत चांगल्या गोष्टी ज्या आत्मसात केलेल्या आहेत त्या त्यांनी तिथे अप्लाय करतो. म्हणजे म्हणतात ना की योगेश हा असा नाही आहे की लोकांसारखे ब्रह्मज्ञान आपण कोरडा जे काही त्याला ज्ञान मिळालेलं आहे, ब्रह्मज्ञान जे काही ज्ञान वाचनाच्या माध्यमातून, व्यवहाराच्या माध्यमातून त्याला जे काही ज्ञान मिळालं आहे ते ज्ञान अप्लाय करण्यासाठी तो 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. ही जी क्वालिटी आहे योगेशची की अपॉर्च्युनिस्टिक नाही की ह्या पोटेन्शियलला त्याची औद्योगिक प्रगती होईलच. म्हणजे आर्थिक, सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय या पोटेन्शियलला नक्कीच न्याय मिळेल. त्याच्याकडनं अनेक लोकांची सेवा घडेल, त्याला अनेक लोकांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि तो जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राजकीय क्षेत्रावर अतिशय चांगलं यश तुम्हाला योगेश मिळो ही सदिच्छा मी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्यामध्ये आहेत, सगळ्या कुटुंबांचे आशीर्वाद त्याच्यामध्ये आहेत. आणि या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा असं अपेक्षित चिंतन करून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि योगेश आजूबाजूला असणं आपल्यासाठी सुद्धा एक आधार आहे. त्या योगेशची जी स्पष्ट वक्तेपणा, निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळे पण अतिशय श्रेष्ठ माणसाचे आहेत. ते त्याच्यात श्रेष्ठत्व असं वाढत राहू आणि त्याची खूप खूप प्रगती व्हावं अशा पुन्हा शुभेच्छा देतो.
हा फिरतो नाही, नाही, हा फोटो नाही आला की वर्ष भर जातो. नाहीतर गैरसमज. कोणी काढलं चित्र कोणी काढलं? अरे वा. तुम्ही करा ना पुढं. कोणी बनवली फ्रेम? घनश्याम गुले सर. दीपक साहेब या. ओके ना. माझे मित्र संतोष पाडेकर सर, दीपक लिंक्स बनवणं आणि मित्र परिवार माझ्याविषयी एवढं सगळं चांगलं सांगितलं. पण एक गोष्ट मी सगळेजण विसरले सांगायची की म्हणजे ही की तुम्ही माझे फार जुनेच नाही आहे. म्हणजे माझ्या कॉलेजचे मित्र पाहिले तर 25 वर्षापासून 25 वर्ष, संतोषांना आम्ही जवळ 35-40 वर्ष. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं की माझ्या क्लासला ठेवाय की तुम्ही सगळे मैत्रीच्या बंधाने अनेक वर्षानुवर्ष माझ्याबरोबर टिकून राहिले. आणि मित्र शाळेच्या कॉलेजच्या काळात होतात त्यांना आपण मित्र म्हणतो. पण त्यावेळी जे नातं असतं आपलं की म्हणजे मित्रांना थोडं लागलं तरी पाळणारा मित्र, मित्राच्या वाढदिवसाला चॉकलेट घेऊन येणारा मित्र, मित्राच्या वेळेकाळेला असणारा मित्र, सुखदुःखात तशी मैत्री आपली टिकून राहिली. हे मला त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभारी आहे की तेवढं प्रेम, त्याची इंटेन्सिटी काही कमी झाली नाही त्या मैत्रीची. आणि महेश खांडेकर सर पण आमचे 2014 आज 2011पर्यंत आम्हाला जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो, जशी कामाला सुरुवात केली तेव्हाची जी आमची तत्त्व होती, कामाची प्रिन्सिपल होती, त्या विषयावर आम्ही अजून कायम आहे. आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की निर्णय घेण्याची क्षमता आहे, वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान आहे किंवा काही आहे, हे सगळ्यामागे एकच गोष्ट आहे म्हणजे प्रामाणिकपणा. आणि तो प्रामाणिकपणा कशातला आहे? तो समजा एखादं धोरण राबवायचं असेल ते ऑनेस्टली राबवायचं. फेल्युअर आलं तरी चालेल, पण कॉम्प्रोमाइज नाही व्हायचं, ॲडजस्टमेंट करायचं नाही, ते धोरण कायम ठेवायचं. मग एखादा म्हणजे कुस्ती खेळणारा पैलवान असतो तर तो पण 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष म्हणजे खेळत असेल तर त्याचा हा अनुभव असतो की त्याची जेव्हा मॅचेस होती त्याआधी त्याला वर्षभर तयारी करावी लागते. मॅच तुमची 1 तासाभराचीच असते, पण त्याच्यासाठी तयारी असते. तर आता ही तयारी प्रामाणिकपणे ऑनेस्टली काम करण्याची तयारी माझी साधारण म्हणजे माझ्या सार्वजनिक जीवनाला जी सुरुवात झाली की दत्त सेवा मंडळातले आम्ही कार्य करतो. तेव्हा आमचं वय काही 14-15 वर्ष असेल. दत्त सेवा मंडळातला कार्यकर्ता कॉलेजला आल्यावर NSSचा कार्यकर्ता झाला. मग ते NSSचा कार्यकर्ता पुढे जाऊन जुन्नर तालुका मित्र मंडळाचा कार्यकर्ता झाला. आणि या तिन्ही संस्थांनी म्हणजे जुन्नर तालुका मित्र मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि आमचं दत्त सेवा मंडळ या तिन्ही संस्थांनी सामाजिक दृष्टिकोन मला शिकवला. आता तुम्हीच अध्यक्ष माझ्याकडून शिकले असं काही नाही. म्हणजे मी तर असा माणूस होतो की प्रत्येक वेळेस अतिशय अभिमानाने सांगतो की माझी जी ओळख आहे, मला माझा मित्र आहे कांचन खराब, त्यांनी विचारलं की तू स्वतःला जर डिफाईन करायचं तर काय म्हणून करशील? तू चांगलं शेतकरी म्हणशील, चांगलं राजकारण करतो म्हणशील, सामाजिक कार्यकर्ता आहे असं तुला वाटतं की तू फायनान्स कन्सल्टंट उत्तम आहे की उद्योजक चांगला आहे. तर मी त्याला म्हटलं आहे एक्झिक्युटिव्ह बाय प्रोफेशन. म्हणजे माझं काम त्याच्यातलं फक्त एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोणतंही काम असलं तरी मला ते चांगलं राबवायला आवडतं. ते चांगलं राबवण्यासाठी पहिलं मी प्रिपरेशनला फार वेळ देतो. म्हणजे आता गणेशने सांगितलं शेतीच्या क्षेत्रातलं ज्ञान कसं आहे तर ते सगळं शिकता येतं, मला सगळ्यांना शिकता येतं. जेव्हा मी शेती करायची सोडून दिली ते वर्ष 2004 आम्ही पुण्याला आलो आणि 2014ला आम्ही परत जेव्हा शेती विकत घेतली तर 2015ला मी पहिल्यांदा शेती करायला लागलो. तर त्यावेळी ड्रीप टेक्नॉलॉजी आणि खतं सगळी बदलली, लिक्विड फर्टिलायझर्स आणि ड्रीप कसं जोडतात हे मला माहीत नव्हतं. पण त्यावेळेस मी कामाच्या वेळेतून वेळ काढून लॅपटॉप घेऊन बसायचं आणि सगळं माझ्याकडे एक अजून एक फोल्डर आहे लॅपटॉपमध्ये, आमची माती आमची माणसं. त्याच्यात पहिलं सॉईलची टेस्टपासून सुरुवात केली तर पहिल्या वर्षी मला जरा अपयश आलं चांगलं. पण अपयश आलं तेव्हा मी
त्याच्यात अभ्यास केला की हे अपयश कसलं आहे, आपण पीक द्यायला चांगलं आपल्याला कळालं आणि आपल्याला बाजाराचा अंदाज नाही आला आणि हवामानाचा अंदाज नाही आला. या दोन गोष्टी, पाऊस नक्की कधी पडतो काय, मग असं मित्रपरिवाराचा अंदाज पाहिलं. मग बरंच शिंगोटे म्हणून आमचे मामाचा मुलगा आहे, तर तो व्यापारी आहे मुंबईला, तर त्याच्याशी असं बोलत होतो. अडचणीचा काळ येईल त्यांनी मला सांगितलं आणि तो त्या बाबतीत माझा गुरु राहिला. अडचणीचा काळ जेव्हा येईल तेव्हा शांत बसायचं आणि भविष्यात संधी जी येणार आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं, अभ्यास करायचा, ताकद एकत्र करायची, मग फायनल लढायचं. मग मी काय केलं, पहिलं तर 15 एकर शेणखत गोळा केलं, नंतर पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि तो सगळा डेटा मी कलेक्ट केला आणि पुढच्या वर्षी आम्ही जी जमीन विकत घेतली त्या अख्ख्या जमिनीचे पैसे एकाच पिकात नाही 2 कांदे आणि टोमॅटो वसूल केले. म्हणजे असं क्षेत्रफळ काय असतं ते काही मी कॅपिटलाइज केला. मी जेव्हा पुण्याला आलो, आमच्या सगळ्या साईट बंद होत्या, 2-3 महिने गावाला महेश सरांना माहिती आहे मी ऑफिसला सकाळी 5 वाजता यायचे. मी असं 6 महिने केलं. मला 4 वाजता उठायचं, रेडी व्हायचं, 4:30ला घरून निघायचं, 5ला ऑफिस करायचं, 5 ते 9 4 तास दररोज मी ड्रॉइंगची स्टडी केला. सिव्हिल इंजिनिअरिंगची ड्रॉइंग कशी असतात फॉर्म्युले शिकून घेतले आणि क्वांटिटी ॲनालिसिस शिकलो. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमधला क्रिटिकल पार्ट समजले. तर असं विद्यार्थी मी सातत्याने आहे, अजून आहे. महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांबरोबरची मैत्री मला आवडते. तुम्ही एवढ्या सगळ्यांना वेळ लावून आला त्याबद्दल आणि वाढदिवस साजरा केला माझा त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. सर्व उपस्थितांच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि यानंतर विनंती करेन की आपण योग्य आपली चकडी छान निवेदन करतो. शाळाराव साहेबांची शाळा इधर एक दो पनीर डालो, ये बाकी कितना बचा?